आता वरती चढणार आहे. ह्या निकिताला फुल पाहिजे म्हणून बघा फ्रेंडशिप चढतीये गाईस. बाहेर खूप धूळ आणि ऊन असल्यामुळे मी खूप जास्त तयारी करून जाते. सनकोट, ओढणी, ग्लव्ज आणि हेल्मेट एवढं सगळं मी घालते. त्याच्यामुळे माझे फ्रेंड्स मला दरवेळेस बोलतात की पहिली तुझी तयारी करून घे, मगच आपण निघूया. त्यामुळे या ब्लॉगमध्ये बाहेर जाण्यापूर्वीची माझी तयारीसुद्धा दाखवली आहे मी. बाहेर जाण्यापूर्वी तुम्ही काय काय तयारी करता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. ओ शिट. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही चाललेलो आहे म्हतोबा मंदिरामध्ये, कारण त्या मंदिराला 13 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तर आमची पूर्ण मज्जा बघण्यासाठी आणि मंदिरामध्ये जे पण काही डेकोरेशन केले ते बघण्यासाठी ब्लॉग पूर्ण बघा. तर माझी फ्रेंड सानिकाच्या घरचं ग्रामदैवत आहे, सो आम्ही सानिकासोबतच चाललेलो आहे, मी आणि निकिता. आता बाहेर खूपच जास्त ऊन आहे, त्याच्यामुळे आता थोडंसं आम्ही आराम करतो सानिकाच्या घरी. आणि थोड्या वेळेनंतर म्हणजे 3:30-4 वाजेपर्यंत आम्ही निघतो. हे बघा, इथं आमचं कपडे सिलेक्शन करायचं काम चाललं आहे. हा वाला माझा आहे आणि मग हे बाकीच्या 3 मधलं सानिका सिलेक्ट करणार आहे कुठलं घालायचं आहे. फर्स्ट टाइम मला आयलाइनर लावलं, म्हणजे ती फर्स्ट टाइम आयलाइनर लावलं माझ्या स्टार्ट. एक्झाममध्ये फ्रेंड्सला मदत करता नाही आली तरी चालेल, पण मेकअपमध्ये नक्कीच करायला आली पाहिजे, कारण इथे चिटिंग केलेली नक्कीच चालणार आहे. सानिका, दाखव तू कशी रेडी झाली आहे. जाता ह्यांची हेअरस्टाईल चालू झाली. फायनली आता आम्ही निघालोय. तुम्ही बघू शकता आम्ही किती छान तयार झालोय. हे बघा, सानिकाच्या इथे एक मांजर सुद्धा आहे. गाईज बघा किती जास्त सीडी आहेत. एवढ्या सीड्या चढून आता आम्हाला वरती जायचं आहे. सानिका तर पुढं चालली, आता आम्हाला पण जायचं आहे. चला. दमलाय बिचारा, झोपलाय. ये तो बस शुरुआत है. आता 2 मिनिटातच आम्ही मंदिरात पोहोचणार आहे. फायनली आता पोहोचलोय. हे बघा, हे मंदिर किती छान सजवलेलं आहे आणि वातावरण सुद्धा एकदम छान आहे. या मंदिराची विशेष गोष्ट म्हणजे या मंदिराचा परिसर खूप स्वच्छ आहे. खूप छान दर्शन झालेलं आहे. आता वरती चढणार आहे. ह्या निकिताला फुल पाहिजे म्हणून बघा फ्रेंडशिप चढतीये गाईस. नाही आवडत, जा मी हाय. मी असल्यावर तुला काय चिंता आहे, जा.
बाई फ्रेंडशिप बघा गाईज, फ्रेंडशिप काय काय करायला होती. झाड घे ना इकडं थोडस, झाड घे ना वडून, तुझ्याकडं वडते झाड. ए मदत कर की राव तिला झाड वडायला. ई, बघा गाईज, तिला पाहिजे तिला, हिला नाही आलं काढता, हिने 2 मिनिटात काढून मोकळी झाली. 2 लावती बघ बघ 2 पुरते तोडले, माझ्यासाठी नाही तोडलं. गाईज ही माझी फ्रेंड आहे म्हणून हिने माझ्यासाठी तोडले. आणि तुला तर कोणाकोणाच्या आयुष्यात असे चांगले फ्रेंड्स आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा. गाईज बघा इथं संक्रांतीचं शूट चाललेलं आहे. संक्रांत झाल्यावरती गाईज बघा इथून अख्खी हिंजवडी दिसत आहे. गाईज आम्ही पायऱ्या मोजल्यात तर त्या टोटल 156 पायऱ्या आहेत आणि आता आम्ही घरी चाललोय. गाईज आता आम्ही पाणीपुरी खायला आलेलो आहे. आपल्या सर्वांचे आराध्य दैवत ते म्हणजे श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज. तर आता आम्ही घरी आलो आहे आणि सानिका आमच्यासाठी तिच्या हातची स्पेशल कॉफी बनवते. ती दलगोना कॉफी बनवायचं ट्राय करत होती पण पाणी जरा जास्तच टाकलं. कोणतं ग? मी कामाला लावलेली आहे. गाईस सानिकाने ह्याच्यामध्ये जास्त पाणी टाकलं त्याच्यामुळे फेस होत नाहीये. मला कामाला लावली आणि ते पण दाखव. हे बघू शकताय तुम्ही सानिका स्पेशल कॉफी. आता बघूया कशी बनली आहे. कशी बनली आहे? छान आहे. चला आता आपण पण सानिकाने बनवलेली कॉफी टेस्ट करूयात. पण थोडी गरम आहे म्हणून थोडं थंड व्हायला. हां आत्ताच बनवली मग थोडंसं थंड व्हायला ठेवली. सानिका तुला चहा आवडतं का कॉफी? कॉफी. तुला? कॉफी. आणि मला चहा आवडतो. तर मी ह्या दोघींपेक्षा वेगळी आहे कारण की मला चहा आवडतो. सानिकाने बनवलेली कॉफी टेस्ट करू. चांगली बनवली पण थोडीशी गरम. आता पण गरमच लागते. गाईज हिने मला आता आहे ना माझ्या पायावरती गाडी घालवली असते. एवढी पावडी ठेवली गेली. हिकून जा नाही या साईडने माहिती ना तुम्ही तिथं. ए मॅप लाव की. हां मॅप लाव. हां त्याच्यानंतरचे पण तुम्हाला माहिती नाही आहे ना मग लावा मॅप. चला बाय बाय. तर आता तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.